नमस्कार मित्रांनो. SBI ने एक स्कॉलरशिप जी काही तर आणलेली आहे 2026-27 साठी. आणि जे विद्यार्थी इयत्ता 9वी पासून तर 12वी पर्यंत शिकत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 15,000 रुपये वन टाइम एवढी स्कॉलरशिप SBIच्या अंतर्गत दिली जाणार आहे. या स्कॉलरशिपचं नाव आहे SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2026-27. तर तुम्ही या नावाने जरी स्कॉलरशिप सर्च केली किंवा वेबसाईटवरती गुगलवरती जाऊन जर सर्च केलं, तर तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक जी काय तर ती मिळेलच. त्या व्यतिरिक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक जी काही आहे तर ती देण्यात आलेली. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही जो काही फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकता. तर बघा, आता जे काही विद्यार्थी इयत्ता 9वी पासून तर 12वी पर्यंत शिकत आहेत, तर अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं स्कॉलरशिप जी काही तर ती मिळणार आहे. मग तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जर असाल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला इथं मिळू शकते. तर यामध्ये बघा आता की एक एक जो काही पार्ट आहे तर तो आपण बघणार आहे. याची इलिजिबिलिटी आपल्याला काय काय देण्यात आलेली आहे, म्हणजे याची पात्रता नेमकी काय आहे. तर तुम्ही 9वी पासून तर 12वी पर्यंत या ठिकाणी इथं शिकणारे पाहिजे. जर तुम्ही 12वीच्या पुढचं एज्युकेशन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिप देण्यात आलेली. म्हणजे तुम्ही पदवीला असाल तर पदवीच्या विद्यार्थ्यांना वेगळी स्कॉलरशिप आहे. त्यानंतर जे विद्यार्थी PG करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. जे विद्यार्थी मेडिकल करत आहेत तर या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप जी काही आहे तर ती SBIच्या अंतर्गत दिली जाते. तर यामध्ये जे विद्यार्थी अगोदरच्या म्हणजे वर्गामध्ये शिकत होते, जे विद्यार्थी 9वी मध्ये गेलेले आहेत आणि अगोदर 8वी मध्ये होते, तर अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 75% मार्क असणं गरजेचं आहे. जर तुमचं CGPI असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 7.0 एवढा जो काही तर तुमचा CGPI आला पाहिजे. जे विद्यार्थी 10वी मध्ये आहेत तर अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी मध्ये 75% मार्क पाहिजे होते. जे विद्यार्थी 11वी मध्ये आहेत तर अशा विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 75% मार्क पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी आता सध्या ज्या इयत्तेत शिकत आहेत तर अगोदरची जे काही तुमची इयत्ता होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला 75% मार्क असणं कंपल्सरी. त्याच्यानंतरचं जर बघितलं, जे विद्यार्थी SC आणि ST मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना 10%चं इथे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना 65% मार्क जरी असतील तरी सुद्धा असे विद्यार्थी जे काही तर अप्लाय करू शकतात. पण तुम्ही ओपन, OBC, EWS किंवा इतर कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 75% पेक्षा जास्त पर्सेंटेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर आई वडिलांचं इन्कम जे काही आहे तर ते 3 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. फॅमिलीचं इन्कम म्हटल्याच्या नंतर आई आणि वडील या दोघांचंही इन्कम जे काय तर या ठिकाणी इथं कन्सिडर केलं जाणार आहे. तर ते तुमचं 3 लाखापेक्षा कमी या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी अप्लाय करत आहेत तर त्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असणं या ठिकाणी आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर असे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी जे काय इथे अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर तुमचे जे काही गार्डियन असतील किंवा पॅरेंट्स असेल तर एक OTP व्हेरिफिकेशनचा जो काही आहे तर त्यांच्या मोबाईल नंबरवरती येईल. ओके, तर त्यासाठी जो तुम्ही मोबाईल नंबर टाकणार आहे, ज्यावेळेस फॉर्म भरणार आहे तर त्यावेळेस आपल्या जवळचा जो कोणी व्यक्ती असेल तर त्याचाच नंबर जे काही तर या ठिकाणी इथं टाका, जेणेकरून तुम्हाला जो काही OTP येणार आहे तर तो लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं घेता येईल. तर यासाठीचं अप्लाय कसं करायचं काय ते मी सगळं काही या ठिकाणी इथे सांगतो. याचे बेनिफिट काय असणार आहे तर तुम्हाला एका वर्षभरामध्ये म्हणजे अकॅडमिक इयरसाठी जे काही तर 15,000 रुपये इथं दिले जाणार. आणि ते पण कशासाठी तर ट्युशन फीस असेल किंवा हॉस्टेलची तुमची फीस असेल किंवा तुम्हाला बुक स्टडी मटेरियल जे काही घ्यायचं असेल त्याच्यासाठीची जे काही तर हे या ठिकाणी दिल्या जाणार आहे. त्यानंतर एक्झामची फीस असेल, त्यानंतर एज्युकेशनलचे अजून काही तुम्हाला इक्विपमेंट वगैरे जर इथं घ्यायचं असेल साहित्य तर त्यासाठी दिलं जाणार आहे किंवा अदर कोर्सेस जे काय तर यासाठीची ही स्कॉलरशिप तुम्हाला इथं दिली जाईल. त्यानंतर जर बघितलं आपण तर तुम्हाला अप्लाय करण्यासाठीचे डॉक्युमेंट कागदपत्र या ठिकाणी इथे कोणकोणते लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं आधार कार्ड. कारण हे जे काही पैसे असतील ट्रान्सफर करणारे SBIच्या अंतर्गत जे विद्यार्थी पात्र होतील त्यांना तर हे आधार बेसवरती इथं ट्रान्सफर होणार आहेत. कारण बरेच विद्यार्थी काय करतात, अकाउंट नंबर तर दुसरा वापरू शकतील पण आधार नंबर आपल्याला एकच असतो, त्यामुळं आधार नंबरवरती जे काय तर हे अमाऊंट ट्रान्सफर या ठिकाणी इथं करण्यात येईल. तर याच्यामध्ये तुम्हाला एक रिसेंटचा पासपोर्ट साईज जो काही तर तो फोटो असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ते पण अपडेटेड आधार कार्ड या ठिकाणी इथं पाहिजे. eKYC जी काही तर ती आपण याची केलेली पाहिजे. त्याच्यानंतर तुमची मार्कशीट जे कोणतं प्रिव्हियस इयर असेल तर त्याची मार्कशीट असणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या इयत्तेत सध्याच्याला आहे त्याच्या अगोदरच्या वर्षाची मार्कशीट तुमच्याकडे असली पाहिजे. आणि ती पण मार्कशीट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये किंवा JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये जे काय तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर करंट स्कूलचं आयडेंटिटी कार्ड असेल किंवा बोनाफाईड असेल तर हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
सध्या तुम्ही ज्या इयत्तेत शिकत आहात त्या इयत्तेचं किंवा त्या शाळेचं तुमच्याकडे बोनाफाईड किंवा आय डी कार्ड इथं पाहिजे. त्याच्यानंतर करंट अकॅडमिक इयरचा ॲडमिशनचा जो काही आहे तर तो एक प्रूफ पाहिजे. ओके, की तुम्ही रिसेंटली जे काही तर ते ॲडमिशन वगैरे घेतलेले म्हणजे 11वीला घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन असेल तर त्यांच्याकडे एक प्रूफ असणं आवश्यक आहे. त्यानंतर लेटेस्ट ट्युशन फी जी काही आहे तर याची एक रिसिप्ट पाहिजे किंवा स्कूल फीची जी काय आहे तर ती रिसिप्ट असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या स्कॉलरशिपसाठी जे काही तर हे पात्र या ठिकाणी इथं ठरवतील. त्यानंतर ऑफिशियल फी स्ट्रक्चर जे काही आहेत तर ते सुद्धा तुम्हाला पाहिजे. स्कूलकडून जे काही फीचं स्ट्रक्चर वगैरे दिलं जाते तर ते पाहिजे. त्यानंतर जे काही तुमचे अदर इक्विपमेंट असतील जे की तुम्ही परचेस केलेले असतील तर त्याचे रिसिप्ट किंवा बिल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं फॅमिली इन्कमचं सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे. म्हणजे जे काही उत्पन्नाचा दाखला आहे, आई वडिलांचा उत्पन्नाचा दाखला हा आपण तहसीलमधून जो काही तर तो काढतो तर तो आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये पण 3 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती एक ग्रीन टिक दिलेली असते उत्पन्नाच्या दाखल्यावरती, ती असणं कंपल्सरी आहे. ते ग्रीन टिक जर नसेल तर तुमचं इन्कमचं जे काही प्रूफ आहे तर ते कन्सिडर होत नाही. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्रीन टिक पाहिजे आपल्या इन्कम प्रूफवरती. त्याच्यानंतर तुमचा जर तुमच्याकडे गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं फॅमिलीचं इन्कमच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं 16A फॉर्म पाहिजे किंवा सॅलरी स्लिप पाहिजे. त्यानंतर व्हॅलिड इन्कम प्रूफ पाहिजे. ओके, की 3 लाखापेक्षा जर तुमच्याकडं हे नसेल, गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं सर्टिफिकेट नसेल तर म्हणजे की थोडक्यात ITR वगैरे जे काय 16A ITRचे जे काही फॉर्म असतात तर ते तुमच्याकडे असणं इथं आवश्यक आहे. त्यानंतर व्हॅलिड बँक पासबुक इथं पाहिजे तुम्हाला, ज्याच्यावरती तुमचा IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल, तुमचं नाव असेल प्रॉपरली. तर असं जे काही आहे तर हे पूर्ण तुमच्याकडे हे बँक पासबुक प्रॉपरली इथं असलं पाहिजे. त्यानंतर पॅरेंट्स किंवा गार्डियन जे काही असतील तर यांचं ॲप्लिकंट जो काही आहे तर तो 18 वर्षाच्या कमी असला पाहिजे. तर याचा एक एज प्रूफ जो काही तर तो आपल्याकडे पाहिजे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यासाठी SC किंवा STचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप असाल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट आपल्याकडे इथे पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी जे काही आहेत तर एक काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचे आई वडील एक्सपायर वगैरे झालेले असतात किंवा आईचा जो काही तर इथं डिवोर्स वगैरे झालेला असतो तर त्याचे पण या ठिकाणी जे काही तर आपल्याला इथं प्रूफ जे काही तर ते द्यावे लागतील. ओके, तसं काही जर असेल तर. त्यानंतर इथे स्कूलनं इश्यू केलेलं एक लेटर पाहिजे. सेल्फ डिक्लेरेशन जे काही तर इथं फॉर्म असणं आवश्यक आहे की इथं ट्युशन फीज जे काही आहेत तर चार्जेस वगैरे नाही. इथं म्हणजे बऱ्याच शाळा आता गव्हर्नमेंट शाळेतले विद्यार्थी इथं अप्लाय करणार आहे तर आमच्या शाळेमध्ये कुठलीही फीस वगैरे जे काही तर ती घेतली जात नाही. ओके, तर याचा एक जो काही आहे तर त्यांच्या लेटर हेडवरती यांचं सेल्फ डिक्लेरेशन जे काही तर ते एक असेल तुमच्याकडं तर मग तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीज जी काही आहेत तर हिची रिसिप्टची आवश्यकता नाही, ही जर रिसिप्ट जर असेल तर. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ एनी अदर स्कॉलरशिप असेल किंवा फायनान्शियल असिस्ट तुम्ही जर कुठून जर रिसिव्ह करत असाल तर याची माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही जर अदर दुसऱ्या ठिकाणाहून कोणती स्कॉलरशिप घेत असाल तर याची माहिती सुद्धा यांना देणं आवश्यक आहे. म्हणजे याच्यावरून एक वाटते या ठिकाणी जर समजा तुम्ही दुसरीकडून स्कॉलरशिप घेत असाल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळेल किंवा नाही मिळेल याची काही गॅरंटी या ठिकाणी याच्यावरून सांगता येत नाही. त्यानंतर एनी ॲडिशनल डॉक्युमेंट जर पाहिजे असेल तर फॉर्म भरता वेळेस तुम्हाला ते सांगतील. त्या पद्धतीने तुम्हाला तो जो काही डॉक्युमेंट आहे तर तो द्यावा लागेल. त्याच्यानंतर हेच त्यांनी सांगितलेलं आहे की व्हेरीफाय ज्यावेळेस डॉक्युमेंट होतील त्याच्यानंतरच तुमचा जो काही आहे तर हा फॉर्म इथं कन्सिडर केला जाईल. बरं, तुम्ही कधीपर्यंत अप्लाय करू शकता तर सप्टेंबर महिन्यापर्यंत जे काही तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येणार आहे. 1 सप्टेंबरपर्यंत जे काही तर तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे अजून तुमच्याकडे 1 महिना जो काही तर तो देण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं आहे तर असे विद्यार्थी या ठिकाणी ही वेबसाईट तुम्हाला इथं समोर दिसते. ओके, की SBI आशा स्कॉलरशिप .co.in याच्यावरती जा. याच्यावरती गेल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल. तुम्ही डायरेक्टली हे जरी या ठिकाणी सर्च केलं तरी सुद्धा चालेल. ही अशी एक विंडो जे काही तर इथं ओपन होईल. इथं ओपन झाल्याच्या नंतर इथं अप्लाय नाऊवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अप्लाय नाऊवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही आहेत तर तुम्हाला अशी एक विंडो जी काही तर इथं ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. क्रिएट अकाउंट करा. पहिल्यांदा अकाउंट क्रिएट झाल्याच्या नंतर तुम्हाला हे क्रिएट अकाउंट झाल्यावर परत साइन इन करावं लागेल. साइन इन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं साइन इन करायचं. साइन इन केल्यावर तुमचा फॉर्म जो काही तर तो या ठिकाणी इथं भरला जाईल. ओके, तर तुम्हाला या वेबसाईटवरती जे काही तर जर काही अडचण असेल तर यांचा ईमेल ID वगैरे देण्यात आलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती जे काही तर डायरेक्टली इथं कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या ईमेल ID वरती वगैरे. तर ही स्कॉलरशिप आहे
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे काही तर याला अप्लाय करावं. जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा PG चालू आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं स्कॉलरशिप जे काही तर यांच्या अंतर्गत दिली जाते. तर याच वेबसाईटवरती जे काही तर याची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे, तर त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जे काही तर तिथं अप्लाय करू शकता. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो काही तर शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या स्कॉलरशिपचा जो काही तर तो इथे फायदा घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.